गुरुवाणापन्तुमो नित्यं ज्ञानदर्शने नायकं चारित्राणैव गंभीरा मोक्षमार्गोपदेशक पूज्य निर्यापक्षमन विद्यासागरजी महाराज यांच्या चरणी त्रिवार शुद्धीपूर्वक नमोस्तु करून विद्यासागर मुनि महाराज की आज पंचकल्याण प्राण प्रतिष्ठा महामहोत्सवाचा द्वितीय दिवस आणि द्वितीय दिवसातील द्वितीय सत्र हा महोत्सव आपल्या सर्वांच्या सातिशय पुण्यबंधात भविष्यकालीन जीवनाच्या उत्थानासाठी एक महान हस्तावलंबनाच्या रूपाने त्या ठिकाणी आयोजित आहे. आणि अशा या पंचकल्याणाच्या निमित्ताने आपण पूर्वाचार्यांच्या उद्देश त्यांच्याकडे निर्देशित असणाऱ्या क्रियाविधी आणि मूलभूत संस्कार क्रिया या सर्वांचा परिचय प्राप्त करून घेत असताना आपल्या जीवनाची वाटचाल कशी असावी, आपल्या जीवनाचं ध्येय धोरण काय असावं, आपल्या जीवनाच्या उन्नतीचं सूत्र काय आणि त्याचं सूत्रपात कशा पद्धतीने करायचं या सगळ्या गोष्टींना जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. जीवन सगळेच करतायत. जन्म इतर गोष्टी सगळ्यांनी अनेक वेळा अनंत वेळा धारण केला. त्या धरतीच्या पाठीवरती त्या पृथ्वी तलावरती रोज हजारो लाखो लोक किडा मुंग्यांच्या प्रमाणे जन्माला येतात आणि किड्या मुंग्यांच्या प्रमाणेच मृत्यूला पाठ होतात. किड्या मुंग्यांच्या प्रमाणे जन्माला येणाऱ्या आणि मरणाऱ्या लोकांच्या त्या जीवनाला काहीही अर्थ नाहीये. तो फक्त एक नंबरची पूर्तता मात्र. मग जीवनाची सार्थकता कोणाची? कोणाचं जीवन सफल म्हणतं जाणार, कोणाच्या जीवनाला खऱ्या अर्थानं सार्थ लागलं अशा प्रकारचं प्रमाणपत्र देता येणार याच्यावरती विचार करणं फार आवश्यक आहे. त्याची नितांत गरज आहे. आपणही करत आहोत. आपल्या जीवनाचा बराचसा भाग पैसा कमवणे, जमवणे आणि त्या पैशाच्या माध्यमातून आपल्या जीवनाच्या दैनिक गरजांची पूर्तता करत असताना भौतिकवादी जीवन जगण्यामध्ये अनेक प्रकारच्या
दिग्दर्शन आहे, मार्गदर्शन आहे की ज्याच्या माध्यमातून आमचं जीवन खऱ्या अर्थात जीवन संस्थेला प्राप्त होऊ शकेल. कळालं का? वर्णन चाललंय सोपं आहे, पाच शेअर विषय. आज प्रार्थनाकालीन सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये शुभ मुहूर्तावरती, शुभ लग्नावरती, शुभ नक्षत्रावरती तीर्थंकर बालकाचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्म घेण्याच्या प्रक्रियेला सामान्य माणसाची जी विशिष्ट प्रक्रिया असते जन्म घेण्याची तीच त्यांचीही आहे. परंतु त्यांच्या अपूर्ण प्रतापाने त्यांना काही विशिष्ट असे काही प्रसंग त्यांच्या जन्म कल्याणाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये लाभतात. जसं की अष्टकुमारिका देवी त्यांच्या मातेचं धर्मशोधन करतात, निरंतर 9 महिन्यांपर्यंत तिचं मन प्रसन्न ठेवतात. 56 कुमारिका देवा सतत तिची सेवा करत असतात, त्या मातेच्या हव्याने सगळ्या गरजा पाहत असतात. सर्वत्र आनंदी आनंद सुजलाम सुफलाम वातावरण असतं. आणि अशा काळामध्ये गर्भवती असणारी तीर्थंकरांची आई होणारी महान स्त्री ज्या प्रतिष्ठा ग्रंथामध्ये प्रतिष्ठा रत्नाकर इत्यादी महान प्रतिष्ठा ग्रंथांमध्ये सुद्धा त्या महान आचार्यांनी ग्रंथकारांनी त्या तीर्थंकर मातेला जगदंबा म्हणतात. काय म्हणतात? कुठाई तुळजापूर तिनं जगदंबा शब्दाचा खरा अर्थ आहे जगत अंबा. संस्कृत भाषेमध्ये आईला अंबा म्हणतात. काय म्हणतात? म्हणालो बेटा संस्कृत भाषेला काय म्हणतात? अंबा. अंबानं हापूस पाहिजे. अंबा 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 म्हणजे लहानपण. अंबाच्या अंबा जगत अंबाचं जगदंबा. संस्कृतच्या व्याकरण नियमानुसार प्रथम व्यंजनाचा द्वितीय व्यंजनाचा समस्वर आहे. तर जगदंबा म्हणजे जगाची आहे. मग प्रश्न पडू शकतो की जिने फक्त आपल्या जीवनामध्ये एकूण ते एक पुत्राला जन्म दिला, कारण नियम आहे जीवनाचा अनादि अनंत नियम आहे की तीर्थंकरांच्या आईला फक्त एकच पुत्र होतो. तिथे एकच पुत्र होतो आणि तो पुत्र संपूर्ण विश्वाच्या प्राणीमात्रांना कल्याणाचा पथ प्रदर्शित करत असतो, सुशांतीचा मार्ग दाखवत असतो. संपूर्ण विश्वाच्या प्राणीमात्रांना अत्यंत निर्व्याजपणे निस्वार्थपणे शरण देत असतो, सगळ्यांच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करत असतो. अशा एकमेव पुत्राला जन्म देत असते. म्हणून त्या पुत्राची जननी असल्या कारणानं त्या मातेला जगदंबा म्हणतात. पुत्र भावा ऐसा गोंडा ज्याचा वाळव्यामध्ये लागे झेंडा. तिन्ही गोष्टी लागे झेंडा. संपूर्ण त्रिभुवनामध्ये ज्यांना आपल्या कुलाचा, आपल्या परिवाराचा, आईवडिलांचा, धर्माचा, देशाचा, राष्ट्राचा, स्वाभिमानाचा झेंडा फडकवला आणि जगाच्या प्रत्येक प्राणीमात्राला आश्रित जनवत्सल भावनेनं प्रत्येक जीवाला मोक्ष मार्ग प्रदान करण्यासाठी निस्वार्थ भावनेने मोक्ष मार्गाचा आवाहन होते. अशाच्या पुण्य पुरुषाचा श्लाघ पुरुषाचा आजच्या घडीला या पंचकल्याणाच्या दृष्टिकोनातून जन्म झाला. परंतु नुसता जन्म घेणे, जन्म देणे, पोटाला घालणे आणि स्वतः पोटाला खाणे एवढं जीवन सार्थक होत नाही. ज्यांच्या अंतरंगामध्ये विश्वाच्या प्रत्येक प्राण्याबद्दल करुणाभाव, दयाभाव, प्रेमभाव, वात्सल्यभाव, मैत्रीभाव असतो, असेच महान जीव तीर्थंकर बनण्यासाठी पुण्यसंचित करतात. आणि मग जेव्हा त्या मातेचा गर्भवती काल 9 महिन्याचा पूर्ण होतो, त्या वेळेला शुभ मुहूर्तावरती, शुभ नक्षत्रावरती सर्वत्र सृष्टीमध्ये आनंदी आनंद असताना त्या तीर्थंकर बालकाचा, तीर्थंकर होणाऱ्या त्या जीवाचा मनुष्य पर्यायामध्ये लोक जीवनामध्ये जन्म होतो. आणि त्यावेळी विश्वामध्ये सर्वत्र एक प्रकारचा आनंद पसरतो. आयुष्यभर निरंतर अभीष्टपणे नरकामध्ये भांडत असणारे, झगडत असणारे, मारामारी करत असणारे नारकी नसणारे एक क्षणासाठी शांतीचा अनुभव, सुखाचा अनुभव होतो. आणि त्याच दरम्यान जेव्हा तीर्थंकर बालकाचा जन्म होतो अयोध्या नगरीमध्ये, त्यावेळेला स्वर्गामध्ये चतुर्मुखा देवांच्या आपापल्या निवासस्थानी घंटानाद होतो, शंखनाद, भेरी
आपल्या जीवनामध्ये असंख्य तीर्थंकरांचं पंचकल्याण संपन्न करतो. तो सौंदर्य आपल्या आसनावर उठतो आणि 7 पावलं समोर चालत जातो आणि त्या तीर्थंकर बालकाला परोक्ष रूपाने नमस्कार करतो. विचार करायचा, शांतपणे विचार करायचा, सर्वांनी विचार करायचा आहे. ज्यांना जन्म घेऊन अजून काही क्षण झाले नाही, जे राजाचे पुत्र असले तरी देखील अत्यंत शिशु अवस्थेमध्ये शैशव अवस्थेमध्ये आहे, अशा त्या तीर्थंकर बालकाचा आपण करता की स्वर्गातले देव त्याची आज्ञा ऐकतात, असा सौंदर्य सुद्धा आपल्या आसनावरून खाली उतरतो, त्या तीर्थंकर बालकांना नमस्कार करतो. कसा त्यांचा संबंध, किती त्यांच्या महान पुण्याचा आज आपल्याला साधी फाळतूरला नमस्कार करायला माणसं टाकून चालतात. माझ्यावर एवढी माणसं आहे, माझ्यावर एवढी कार्यकर्ते आहेत, माझ्यावर एवढा जमादार आहे. तीर्थंकर बालकाचा अजून जन्म होऊन काही क्षण झाले आहेत, तेवढ्या स्वर्गाचा राजा आपलं सिंहासन खाली उतरून नमस्कार करतो. तरी देखील ते भीती करतात. त्यांना त्याच्याबद्दल काही घेणं नाही, त्यांना त्याचा काही अहंकार नाही. थोडंसं असून देखील ते अत्यंत विनम्र आहे. लहानपणी जेव्हा आम्ही शाळा शिकायचो त्यावेळेस शाळेच्या भिंतीवरती सुविचार लिहिलेला असायचा. काय? विद्या विनयेन शोभते. तुम्हाला होतं? विद्या अहंकारेण किंचिदपि न शोभते. विद्या अहंकाराने शोभत नसते, विद्या विनयाने शोभत असते. आणि त्या तीर्थंकर बालकाचा एवढा परम पुण्याचा उदय आहे, तरी देखील त्यांना त्याच्याशी काही घेणं नाही. उद्या दीक्षा कल्याणाच्या निमित्तानं त्यांची भीती, त्यांची अनित्यता, त्यांचं वैराग्य कसं प्रकट असतं त्याच्यावर आपण जरूर विचार करणारच आहोत. त्यांचं वैभव काय, त्यांची विभूती काय, त्यांचं ऐश्वर्य काय, त्यांचं सामर्थ्य काय, त्याच्यावर उद्याही चर्चा करणार. इथं नुसतं मंडळ कसं आहे, जेवण कसं आहे ते बघून जायचं, त्या क्रिया त्या पंचकल्याणाचं स्वरूप समजून आणि मग सौंदर्य ऐरावत हातीवर बसून शची इंद्राणी आणि आपल्या असंख्य देवपरिवारासहित एक अंतर्मुहूर्तामध्ये अयोध्या नगरीमध्ये येतात. आकाशामध्ये अंतराळी राहून अयोध्या नगरीला 3 परिक्रमा घालतात आणि 3 परिक्रमा घालून अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतात. अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर जेव्हा ते तीर्थंकरांच्या पिता जे राजा असतात, हरिना भगवंताचे वडील जे सिद्धार्थ राजा होते, त्यांच्या राजमहालामध्ये जातात. कुठं? कोण होते हरिना भगवंतांचे वडील? मग सिद्धार्थ राजांकडे गप्पच बसलाय. महाराज तुम्ही काय सांगताय ते ब्रह्मवाक्य, कारण तुम्ही महाराज आहेसा, तुम्ही चुकणार नाही सगळं. असं गाफील करायचं नाही. महाराज असले तरी आत्मानुसार चालतात बरोबर तरी बहुतच सगळं करायचं. सिद्धार्थ राजा वगैरे त्यांच्या वडील कोण सांगणार? कोण? महाराज तुम्हीच, तुम्हाला आणते कशाला सांगायचं नाही. सांगा काय सांगताय? काना ऐकायचं नुसतं, ध्यानावर ऐकायचं. कोणते? नाभिराजांच्या राजदरबारी राजमहालामध्ये सौंदर्य मिळतात आणि तीर्थंकर पित्यांचं दर्शन घेतात, त्यांना वंदन करतात आणि सौंदर्य आपल्या शची इंद्राणीला घेऊन मातेच्या प्रसूतिगृहाच्या बाहेर गडबडीने ते आज जाऊ लागतात. तेवढ्या त्यांना लक्षात येतं की प्रसूतिगृहामध्ये ते कोणीच स्त्री असते, मातेच्या प्रसूतिगृहामध्ये पुरुषांना प्रवेश करता येणार नाही. सौंदर्य की लोकनीती आठवली आणि त्या लोकनियमाला अनुसरून सौंदर्य तिथंच थांबले आणि त्यावेळी शची इंद्राणीला सौंदर्य म्हणतात, शची तुझ्या पुण्याचा फार उदय आहे. मला वाटतं मी स्वर्गाचा राजा आहे, असंख्य देवांच्यावरती माझी आज्ञा चालते, जगात कोणीच मला अडवू शकत नाही, कुठेही जायला मला बंधन नाही. हा एक प्रकारचा अहंकार आहे, एक प्रकारचा दम माझ्या मनामध्ये होता. पण इथं येऊन मला माझ्या मर्यादा कळतात की या तीर्थंकर मातेच्या प्रसूतिगृहामध्ये मला जाता येणार नाही. आणि ज्या स्त्रीला लोक म्हणतात की स्त्रियांना सगळं जग भिनवतं, स्त्रियांना सगळं जग मागे टाकतं, स्त्रियांची सर्व निंदाच होते, पण जैन धर्म एक असा धर्म आहे, जैन दर्शन एक असं दर्शन आहे ज्यानं स्त्रीला सुद्धा विशिष्ट भूमिकेमध्ये अत्यंत सर्वोच्च महत्त्व दिलेलं आहे. त्यावेळेला सौंदर्य म्हणतो, शची तुझ्या पुण्याचा महान उदय आहे. ज्या तीर्थंकरांच्या दर्शनासाठी सगळं जग आसुसलेलं आहे,
नारी नारी मत हो, नारी है रत्नों की खान, नारी से ही जन्म लिए है जो भी सो भगवान. ही नारी शक्तीची ताकद आहे, हे नारी समजून. आणि ज्या वेळेला शची इंद्राणी या संदर्भाची आज्ञा प्राप्त होते, शची इंद्राणी त्या प्रसूतिगृहामध्ये अंतःप्रवेश करते आणि आत गेल्यानंतर पाहते की तीर्थंकर माता सुखशय्येवरती निद्रिस्त आहे, निद्राधीन आहे. आणि त्यावेळी तीर्थंकर बालक मातेच्या शेजारी समोरलेले आहे. आता आपण तीर्थंकर बालकाला घेऊन जाणार आहोत. थोड्या वेळाने मातेला जर जाग आली तर त्या तीर्थंकर बालकाची अनुपस्थिती पाहून माता आकुळल्या बोलायला नको, म्हणून तीर्थंकर मातेला शची इंद्राणी मायावी निद्रेमध्ये निद्रिस्त करते. आणि तीर्थंकर मातेच्या शेजारी एक मायावी कृत्रिम बालक त्या ठिकाणी ठेवते. आणि खऱ्या तीर्थंकर बालकाला आपल्या कुशीमध्ये घेऊन त्या अंतःपुरातून बाहेर आल्यानंतर बाहेर येत असताना, बाहेर येण्यापूर्वी तीर्थंकराला पाहिल्याबरोबर, तीर्थंकर बालकाला बालकाला पाहिल्याबरोबर त्यांना उचलून घेतल्याबरोबर शची इंद्राणीचे रोमांचित होतात, अत्यंत पुलकित आणि हर्षित होतात. आणि त्या आनंदाच्या फलस्वरूप ती शची इंद्राणी इतक्या पुण्याचा संचय करते की ती स्त्री त्या शची पर्यायामध्ये स्त्री आहे, पण त्या स्त्री पर्याय असून देखील त्या भक्तिवशात तीर्थंकर बालकाच्या गुणांमुळे त्या विशुद्ध शुभ परिणामांच्या प्रती शची इंद्राणी एवढ्या पुण्याचा संचय करते की पुढच्या जन्मामध्ये देव पर्याय संपला की मनुष्य पर्याय धारण करून निरंतर दिगंबर मुनीमुखा धारण करून ती शची इंद्राणीचा मोक्ष प्राप्त करून घेण्याएवढ्या पुण्याचा संचय त्या अर्जुन बालकाच्या स्पर्शानं, त्यांच्या दर्शनानं करून घेते. आणि जेव्हा त्यांना पाहत आनंद विभोर होऊन ती शची इंद्राणी अंतःपुराच्या प्रसूतिगृहाच्या बाहेर तिच्या हातामध्ये कुशीमध्ये असलेल्या त्या बालकाला सौदामिनी पाहत त्या तीर्थंकरजी बालकाला आपल्या हातामध्ये घेण्यासाठी सौदामिनी लालायित झालेला असतो, आकुळलेला झालेला असतो, उत्कंठित झालेला असतो. पण शची इंद्राणीला आपल्या हातातील बाळ इंद्राच्या हातात द्यावंसं वाटतच नसतं. तुम्ही सुद्धा सगळे पाहत असताय काय, एखादं लहान बाळ आपल्या शेजारी पाजारी आपल्या घरात भाऊबंदाच्या एखादं जर गोंडस बाळ असलं, कसलं हो ना, गोंडस बाळ असलं, गुटगुटीत तरण्याचं झालं कोळसं, आणि म्हाताऱ्याला आलं त्याच्या उलट ते अत्यंत गुटगुटीत गोंडस सुंदर खेळकर असलं, कालावर खेळ पडणारं जर बाळ दिसलं, अहो आणि गुप्पी म्हणजे आपला असते किंवा कोणाचं तरी असतं, उचलून घेतो, त्याला अत्यंत जिव्हाळा लावतो, प्रेम लावतो, त्याच्यावर माया करतो, कौतुक करतो. आणि खाली ठेवत असताना म्हणून ठेवतो, त्याला खाली ठेवायला नको झालंय तर काय करायचं, धार काढायला जायचा, भाडा भिजवायचा असं म्हणून सांगितलं. आणि मग त्यावेळी तीर्थंकर बालक संपूर्ण 3 लोकांमध्ये त्यांचा स्वरूप दुसऱ्या कुणालाच प्राप्त नाही. भक्तांना स्तोत्रामध्ये आपण म्हणतो हे शांत लाल रुचिने परिणाम विस्मृत श्लोक म्हणून त्याच्यामध्ये मानकुल आचार्यांनी त्या तीर्थंकरांची स्तुती केली आहे. आणि मग शची इंद्राणी भरपूर वेळ त्या बालकाबरोबर बात करायला करते, कौतुक करते, सौदामिनी सारखी विनंती करत असतो, देव बाई देव बाई देव बाई, पण ती बैल द्यायचं नावच घेत नाही. बाल हात लय वाईट, स्त्री हात लय वाईट, एकदा जर स्त्री पेटी मोठी हाताला पेटली काय करायचं नाही. आणि मग त्या बालकाला आपण द्यायचं नाही अशा प्रकारची जिद्द शचीच्या मनात असते, कारण या एवढ्या महान विभूतीला मी दूर कसं तरी देखील विधीचं विधान शेवटी फार आग्रह केल्यानंतर शची इंद्राणी तीर्थंकर बालकाला सौदामिनीच्या हातामध्ये सोपवते. आणि तीर्थंकर बालकाला आपल्या हातात घेतल्याबरोबर 3 लोकांची संपत्ती, 3 लोकांचं साम्राज्य माझ्या हातात काय आलेलं आहे असा अपार हर्ष सौदामिनीच्या हृदयामध्ये उत्पन्न होतो. आणि सौदामिनीला तुमच्या आमच्यासाठी 2च डोळे असतात, ओरिजिनल डोळे 2च, परंतु ज्या वेळेला तीर्थंकरांचं हनुमान अलौकिक अद्वितीय श्रेष्ठ सुंदरतम सर्वोच्च रूप सौदामिनी आपल्या 2 डोळ्यांनी पाहतो, त्याचं काय समाधान नाही झालं. त्यावेळेला विक्रिया वृत्ती असणाऱ्या सौदामिनीकडं आपल्या विक्रिया वृत्तीच्या बळावरती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये कशानं, ज्ञानानं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सौदामिनीकडे 1000 डोळे तयार केले विक्रिया वृत्तीच्या बळावर. आणि ज्या वेळेला तो विक्रिया वृत्तीनं आपल्या शरीरामध्ये 1000 डोळे
रूपस्य सौंदर्यं दृष्ट्वा तृप्ति मनापुरां व्यक्षहशक्र सहस्राक्षो बभूव भविष्यति. हे भगवान, हे दिगंतर, हे जीवमार्ग, तुमचं सौंदर्य, तुमचं शरीर सौष्ठव, तुमचं शारीरिक सौंदर्य, तुमचं रूप एवढं अलौकिक होतं, द्वितीय होतं, लोकोत्तर होतं, अनंतर होतं की तुमचं ते रूप दोन डोळ्यांनी व्यक्षचक्र, चक्र म्हणजे सामर्थ्याने इंद्र, व्यक्ष अक्ष म्हणजे इंद्रिय, द्विअक्ष दोन इंद्रिय, नेत्रेंद्रिय दोन आहेत डोळे, दोन डोळ्यांनी तुमचं रूप पाहता. तव रूपस्य सौंदर्य, तुमच्या रूपाचं सौंदर्य, तव रूपस्य सौंदर्य दृष्ट्वा तृप्ती मनातून, पाहून सुद्धा जो तृप्तीला प्राप्त झाला नाही असा शब्द सहस्राक्ष, हजार डोळे आपल्या शरीरामध्ये धारण करतो, तरी देखील व्यक्षचक्र सहस्राक्षो बभूव बहुविस्मय, हजार डोळ्यांनी तुमचं रूप पाहून सुद्धा तो सौंदर्य विस्मित झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे. त्याच्या आश्चर्याला, विस्मयाला पारावार नाही की असं इतकं अलौकिक रूप यांना कसं प्राप्त झालेलं आहे, असं कोणतं पुण्य यांनी केलं आहे, त्याचा विचार करताना त्याची मूर्ती गुंग झालेली आहे, असं रूप त्या तीर्थंकर बालकाला लावलं. तिथं आपण रूप सुधारण्यासाठी काय काय करतो? प्लॅस्टिक सर्जरी, पॉन्ड्स पावडर, स्नो, काय काय लागलं तरी देखील फेरेन लावतो, फिरवून लावतो, तरी काय फरक पडत? फेरेन लावून जर कोण सुंदर झाला असता, गोरा झाला असता, तर वेस्ट इंडिज, केनिया, दक्षिण आफ्रिकेची माणसं सगळी कंपनी चालू केली असती. माणूस रूपामुळे जेव्हा सुंदर दिसतो त्याच्यापेक्षा जास्त तो आपल्या गुणाने सुंदर दिसत असतो. तीर्थंकर रूपाने तर सुंदर आहेतच, पण आपल्या अलौकिक लोकपूजनीय गुणांच्या मध्ये इतके सुंदर बनलेले आहेत, तो इंद्र विस्मित झाला, आश्चर्यचकित झाले, हे असं कसं रूप यांना प्राप्त. मग शेवटी सगळ्या क्रिया विद्यावरून तीर्थंकरांचं मुख पाहून दर्शन करून अलौकिक असताना इंद्र ऐरावत हत्तीवरती विराजमान होतो आणि तीर्थंकर बालकाच्या जन्माभिषेकासाठी कुंडलच्या डोंगरावरती जातो. कुठं अनुष्कडे कुठं काय बोलू नसते तुम्ही, हा कुठं सुमेरू पर्वत, भरत क्षेत्रामध्ये, जम्बूद्वीपामध्ये, विदेश क्षेत्रामध्ये असणारे जे सुदर्शन पर्वत आहे, 1,40,000 किलोमीटरची उंची आहे. अशा प्रचंड पर्वतराज पर्वतावरती त्या तीर्थंकर जिनबालकाला घेऊन जाऊन पांडुप शिलेवरती सौदामिनी त्या जिनबालकांना बसवत परमासन. आपल्या जन्माला आलेले बाळ गर्भ व्हायला 2-3 महिने येतात, रांगायला 7 महिने लागतात, चालायला वर्ष 6 वर्ष लागते, पण ज्यांचा जन्म होऊन 1 तास सुद्धा झाला नाही ते परमासनामध्ये पांडुप शिलेवरती बसले. बारीक सारी गोष्ट आहे, पण त्यांचा पुण्य प्रभाव समजून नाही. आता इकडे बसलेले बऱ्यापैकी लोकांना परमासन झाला येत नसणार, माझी गॅरंटी येते काय येत नसणार, पण ज्यांना जन्म घेऊन अजून तासभर झाला नाही ते परमासनात पांडुप शिलेवरती बसले, 1,40,000 किलोमीटर उंचीवर. आणि त्या सूर्य पर्वतावरती तीर्थंकर जिनबालकाच्या बरोबर मध्ये बसले, पांडुप शिलेवरती बसले. जिनबालकाच्या उजव्या हाताला सौदामिनी, डाव्या हाताला ईशान्य आणि समोर असंख्यात देवदेवी तो जन्माभिषेकाचा सोहळा, तो महामहोत्सव पाहण्यासाठी बसलेले आहेत. असंख्य देवांची रांग सुमेरू पर्वतापासून ते क्षीर समुद्रापर्यंत, मध्य लोकांमध्ये जे असंख्यात द्वीप समुद्र, त्याचा 5वा समुद्र क्षीर समुद्र, त्या क्षीर समुद्राचं दुधासमान निर्मल असणारं, दुधासमान स्वाद असणारं स्वच्छ निर्मल जल सगळे देव रांग लावतात. मोठमोठे योजनांमध्ये असणारे कलश एकमेकांच्या हातामध्ये पास करत जातात आणि अशा 1,008 कलशांनी, किती कलशांनी? 1,008 कलशांनी जिनबालकाचा अभिषेक पांडुप शिलेवरती केला जातो. पांडुप शिलेवरती अभिषेक करण्यापूर्वी सौदामिनी विचार करतो की जिनबालक एवढे लहान आहेत, यांच्या अवघात, यांची उंची, यांचं शारीरिक सगळं फार छोटा आकार आहे आणि कलश एवढे मोठे, अनेक योजनांचे कलश, एवढ्या मोठमोठ्या कलशांनी छोट्याशा जिनबालकाचा अभिषेक कसा करायचा? भुसकळे पडले असतो आणि त्या
तीर्थंकर बालकाला लक्षात येतं त्यावेळेला ते जे बालक आपल्या उजव्या पायाचा अंगठा, कुठला अंगठा? उजव्या पायाचा अंगठा त्या मेरू पर्वतावरती हलकासा टच करतो. असं दाबत नाही, असं तुम्ही स्क्रीन टच मोबाईल नुसतं बारीक टच करता नाही तेवढंच कसं, पण एवढंच हलकासा टच करून सुद्धा 1,40,000 योजन म्हणजे जवळजवळ 64 करोड किलोमीटर उंच असणारा मेरू पर्वत सुद्धा डमरूसारखा हलायला चालू करतोय. त्यावेळेला सौंदर्याला कळते अरे मी कोणाच्या शक्तीची चिंता करायलोय. असे 1,008 वर्ष एकदम जरी बघतो तरी या तीर्थंकर बालकाला काही होणार नाही. अशा अजान सामर्थ्याचे धन्यासाठी तीर्थंकर बालक आहे की ज्या वेळेला त्याची खात्री पटते त्यावेळेला सौंदर्य देशामध्ये दोन्ही बाजूने त्याच्यावरती कलश ठेवतात. 1,008 कलश ठेवतात. कलशाविषयी धर्माविषयी झाल्यानंतर आता तीर्थंकर बालकाला पुसून त्यांना वस्त्र, अलंकार, काजळ, डोळे सगळं लावण्याचं काम सौंदर्य इंद्राणीकडे असतं. मग ज्या वेळेला सौंदर्य इंद्राणी ते करू लागते त्यांचं संपूर्ण डोकं अंग सगळं पुसू लागते. सगळं अंग पूर्ण शरीराला सगळं पुसल्यानंतर सुद्धा सगळं अंग वाळलेलं आहे तरी देखील सौंदर्य इंद्राणी, शची इंद्राणी त्या तीर्थंकर बालकाचा गाल सारखं पुसत असतं. मग बराच वेळ ते गाल पुसायला ते बघून सौंदर्य शची काय बघायचं ते गाल पुसायला अवलंब करू शकतो. त्यावेळेला शची इंद्राणी म्हणते हे ह्या जीव बालकांच्या संपूर्ण शरीराने कापडाने पुसून काढलेला स्वच्छ केलेला साफ केलेला आहे, पण त्यांच्या गालावरती जे पाण्याचा थेंब आहे तो वाळतच नाही, तो पुसलाच जात नाही. त्यावेळेला सौंदर्य आपण पाहतो आणि तो हसू लागतो म्हणून पाहू वेळे तो पाण्याचा थेंब नव्हे, हे जीव बालक आहे त्यांचं शरीर स्फटिका समान सुंदर आहे. तो जो पाण्याचा थेंब म्हणून तो पुसते आहे ते पाणी नाही, त्याच्या नाकातल्या नरमीच्या मोत्याचं प्रतिबिंब त्यांच्या गालावरती पडलेलं आहे. एवढं त्यांचं शरीर सुंदर आहे. हे ज्यावेळेस सौंदर्य स्पष्ट करतो शशी स्वतः अभ्यास सांगते. मग तिथे सगळं वस्त्राभूषण घालून त्यांचे सगळं पूजा आजच्या यथायोग्य सन्मान सत्कार करून सौंदर्य दयावर करून पुन्हा एकदा परत येतात आणि जी बालकांच्या घरामध्ये जातात. तीर्थंकर मातेची मायावी निद्रा दूर केली जाते. त्यांच्या कुशीमध्ये हातामध्ये त्यांच्या घरामध्ये जातात. त्यांना सन्मान सहित भव्य सभामंडपामध्ये आणलं जातं आणि तिथं आल्यानंतर सौंदर्य तांडव नृत्य करतो, आनंद नाच नाटक करतो. जीव बालकाच्या पायाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती असणारं चिन्ह पाहून त्यांचं लांछन घोषित करतो, त्यांचं नाव जाहीर करतो आणि त्यानंतर त्यांचा जन्मोत्सव साजरा करून त्यांचे वडील किमीची दान देतात. सर्वत्र भरभराट गोरगरिबांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये, कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये, कोणी दुःखी राहू नये त्याच्यासाठी आपले भंडार, आपले खजाने करून टाकतात आणि सर्वत्र सुजलाम सुफलाम अशी परिस्थिती निर्माण होते. तर अशा प्रकारे जन्म कल्याणाचा हा विधी त्यावेळेला साक्षात सौंदर्य देव चारी देव चारी निघायचे देव देवी लोक त्या ठिकाणी जन्म कल्याण साजरा करतात. मनुष्य येऊन त्याच्यामध्ये साजरा करतात आणि अत्यंत अद्वितीय रूपाने तो सोहळा साजरा होतो. परंतु त्या घटनेला जन्म कल्याण का म्हटलं हा प्रश्न आपण शिल्लक आहे. तीर्थंकरांच्या जन्माला येण्याला जन्म कल्याण का, जसं काल गर्भात येण्याला गर्भ कल्याण का म्हटलं ते सांगितलं. जन्म घेण्याला लोकांमध्ये अवतरण्याला प्रगट होण्याला जन्म कल्याण का म्हटलं तर ते जन्म घेणारे जे महापुरुष आहेत, पुण्य पुरुष आहेत त्यांचं जे जीवन आहे ते स्वतःच्या आत्मकल्याणाबरोबरच जननी, जनक आणि जगत या सगळ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असतं. विश्वातल्या प्रत्येक प्राण्याच्या उद्धारासाठी त्यांचं जीवन अर्पलेलं असतं. म्हणूनच तीर्थंकर बालकाचा, तीर्थंकरांच्या शरीरात जे रक्त असतं त्या रक्ताचा रंग सुद्धा पांढरा असतो. तीर्थंकरांचं रक्त कसं असतं? पांढरं. संपूर्ण विश्वामध्ये मात्र जे तीर्थंकर होतात त्या तीर्थंकरांचं रक्त एवढंच पांढरं असतं. कोणीतरी प्रश्न विचारला आचार्यांना की तीर्थंकरांचं रक्त पांढरं कसं असतं, त्याला कारण काय, त्याला आधार काय? त्यावेळेला आचार्यांनी जबरदस्त उदाहरण दिलं. तेवढं सांगतो आणि नक्कीच सांगतो. आचार्य म्हणतात ज्या वेळेला बालिका जन्माला येते, छोटीशी कन्या हळूहळू ती वाढत जाते, मोठी होत जाते, कौमारी अवस्थेमध्ये येते. युवती झाल्यानंतर तिचे आई वडील, अभिभावक तिचा विवाह
असते त्यावेळेला ती होणारी आई अनेक चांगल्या विचारांनी सांगत असते, ती कल्पना करत असते, विचार करत असते, भावना लावत असते की माझं जन्माला येणारे जे बाळ आहे ते अत्यंत सुखी जीवन जगू दे, त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी येऊ दे, अडचणी येऊ नये, कोणती संकट येऊ नये, तो अत्यंत धार्मिक सच्चा निर्दयी परोपकार करावा, आपलं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतरांच्या मदतीसाठी परोपकारासाठी आपलं जीवन झोकून द्यावं, अशा अनेक मंगल विचार ती स्त्री करत असते. म्हणून सामान्य स्त्री असलेली ती गर्भात वाढणाऱ्या बाळाबद्दल तिच्या मनात असणाऱ्या वात्सल्य भावनेमुळे तिनं खाल्लेल्या अन्नाचा काही हिस्सा अत्यंत निर्मल, अत्यंत शुद्ध, पवित्र घोर अशा दुधामध्ये रूपांतरित होतो. एक स्त्री फक्त आपल्या एकट्या बाळाचा विचार करत असल्यामुळे तिनं खाल्लेलं अन्न जर दूध बनत असेल तर ज्यांनी विश्वातल्या प्राणीमात्राच्या उद्धाराचा विचार केला त्यांचं रक्त सुद्धा पांढरं झालं तर त्याला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. एवढा वात्सल्य भाव तीर्थंकर बालकांच्या तीर्थंकरांच्या हृदयामध्ये विश्वातल्या प्राणीमात्राबद्दल असतो. सगळ्यांच्या कल्याणाचे ते सूत्रधार असतात म्हणून त्यांचं रक्त सुद्धा पांढरं असतं. अशा विश्व कल्याणकारी मोक्ष मार्ग प्रकाशक तीर्थंकरांचा जन्म सोहळा महोत्सव या ठिकाणी झालेला आहे. आपण देखील या महोत्सवातून प्रेरणा घ्यायची आहे की आमचा जन्म कल्याण होऊ दे न होऊ दे, पण जन्माचं कल्याण मात्र निश्चितच होणार आहे, होऊ दे. आणि जन्माचं कल्याण त्यांनी सांगितलेल्या मोक्ष मार्गाला धारण करण्यामध्ये आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायचं. उद्या सकाळी मौजी वंदन आहे, एक प्रकारची सूचना म्हणजे आहे, एक प्रकारची सूचना देतो आहे मौजी वंदनासाठी सगळ्यांनी ज्यांनी आपापल्या मुलांची नावे या ठिकाणी नोंद केली आहे कृपया 8 वर्षाच्या आतल्या मुलांना त्या मौजी वंदनामध्ये आणून बघायला जरूर घेऊन पण त्या विधीला बसवून तुमचं माहेर आहे, बहिणीचं गाव आहे, भाच्याचं गाव आहे, अमुकाचं गाव आहे, म्हणून मौजी वंदन करायचं या काय अर्थ नाही. त्या मुलांना समजलं पाहिजे की माझ्यावरती काय संस्कार केले जात आहे, मला कोणते नियम दिले जात आहेत, मला त्याचं पालन कसं करायचं आहे. UPSC 2023 या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून सुपर क्लास 1 नंबर यामध्ये म्हणजे पहिल्या नंबरची अष्टकुमारिका आणि पहिल्या नंबरानं तिची निवड झालेली आहे. UPSCच्या परीक्षेमध्ये जोरदार टाळ्या वाजून आपण या कन्येसाठी आपण आपल्या पुरुषांनी सर्व महिलांनी जोरदार टाळ्या वाजून प्रांजलीचा आपण सन्मान करूया. MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल ऐरावत हातीवरती बसण्याचा बहुमान बोली प्रारंभ पटपट बोलायचं आहे. चला बघा पुढील सवाल सुरुवात करायचा आहे. त्रिलोक सम्राट यांचा जन्म कल्याण अशा प्रभूंसोबत आपल्याला बसायचं आहे, भक्तीवरती आणि नगर परिभ्रमण करायचं आहे. सुरुवात करा. कुठून आपण मानवाणी धर्म बजावून बसत होतो. ज्या विधिनायकांची प्रतिमा आपण संस्कार करत आहोत त्या विधिनायकांना घेऊन बसण्याचा बहुमान. चला कुठून सुरुवात करूया. पटपट बोलायचं आहे. लिया प्रभू अवतार
25,525 साक्षात एकत्रित आपल्याला भेटणार आहे. 35,000 बरोबर आहे ना? 35,541 करू दे इकडं 41,141. एक्केचाळीस हजार 141 ज्यांना 45,545 45,545 हात आता जोडायचं नाही, आपण पूजा झाल्यावर हात जोडायचा. हा स्टेजवरून चांगलं लगेच दिसतंय. बघा रोजची मिरवणूक वेगळी आहे, पण आज साक्षात त्रिलोक सम्राट आपल्या सोबत असणार आहे. प्रतिमेला घेऊन आणि सोहळ्यामध्ये बसायचं लक्षात घ्या. आपणही दर्शन करायचं आहे आणि सर्वांनाही दर्शन करवायचं आहे. आणि साक्षात प्रभू आपल्या हातामध्ये असते, वृक्षामध्ये असते आणि सर्वजण नमस्कार करते. तर हा एक अत्यंत दैदिकमान क्षण असेल, लक्षात घ्या. 45,000 बस आज के लिए अवसरिया लगी छोड़ आया कोई नहीं आया, लगी छोड़ आया कोई नहीं आया. 51,151 99 आणि अंतिम वेळा पुकारून हे दोन्ही 45,000 हा 45 वनामध्ये आणि विचार करायचा आहे. 51,151 आणि सोनाली जम्मूकुमार नवले ज्यांनी यज्ञनायकाची बोली घेतली, ज्यांनी वेदी स्थापनेच्या वेळेला मंगल कलशाची बोली घेतली. चला पहिला गोळा पंडितजी 5 मिनिटं. हा जैसे गुरुज्ञा शिरोधार्य ज्यांची भावना आहे पंडितशी बोलायची सुरुवात करा. कुठून सुरुवात करूया? चला 1 नंबरचा घोडा 5,555 बरोबर आहे ना दादा? 5,555 कुठून आहे? 5,555 1 5,555 2 5,555 अडीच 6,766 6,766 1 सुरुवात करू दे दादा. 6,766 1 2 अडीच मैया अनुष्का चेतन अनुष्का भालचंद्र चौगुले वाडवा निवासी अनुष्का भालचंद्र चौगुले यांच्यासाठी पुन्हा टाळ्या वाजवायच्या आहेत. आता एक दुसऱ्या काही बोलत होत्या मागाशी 7,000 प्रमाण दुसऱ्या घोडा क्रमांक 2 विचार मागे भैया हा देत आहेत ना. सांगा घोडा क्रमांक 2 पटकन आहे. मनस्वी ना मनस्वी प्रवीण नवले घोडा क्रमांक 2 दुसरा. चला तिसऱ्यासाठी नाव द्यायचं आहे. थोडं हे फ्लड बंद करता कधी एकच दुसरं नाव हा आलं दुसरा. यानंतर 3 4 फक्त 3 नाव पाहिजे आहे. 7,777 नावाची घोषणा द्या. उद्या बघा एवढ्या कमी याच्यामध्ये आपल्याला मुली मिळणार. उद्या मुलांचं मौजी बंधन आहे. जवळजवळ या वाळवंटीच्या इतिहासामध्ये अत्यंत भव्य प्रमाणात 70 ते 75 वटू उपनयन संस्कारासाठी इथं उद्या उपस्थित राहणार आहेत. या वटूंच्या वरती गुरूंच्या कर्तव्याद्वारे त्यांच्या ज्ञान हात जोडून पूज्य गुरूंच्या चरणी मन सरळ वचन सरळ सरळ आपली काय विचारण्याकडे पदमाला शांती जागरण महाराज ते मग सर्व शांतमूर्ती वास्तव्य नाकाकडे सर्वजी सागरण महाराज ते आचार्य विद्यासागर महाराज ते जय आचार्य वर्धमान सागर महाराज ते जय पंचकल्याण महोत्सव की जय. प्रिय परमपूज निर्यापक्षमन नगर गौरव धर्मसागर मुनि महाराज की विद्यमान मुनि संघ की
आज वडगावची संख्या श्रावक श्राविका बऱ्याच आलेल्या आहे. तर मगाशी विद्यासागर महाराजांनी एका तासामध्ये आपला संपूर्ण आदिनाथ प्रभूंचा जन्मकाळ कसा झाला, कुठं झाला, त्यांचा जन्माभिषेक कुठं झाला, सगळं सविस्तर तुमच्या डोळ्यापुढे ठेवलं. ते लक्षात ठेवायला पाहिजे. कारण अशा भव्य आणि कीर्तनकारांचं चरित्र आपल्या कानावर गेलं पाहिजे. म्हणजे आपणाला पुण्याचा उदय येणार की, आणि पुण्याचा उदय आला तर मला ते होणार. ठरलेलं आहे. त्यासाठी एका ठिकाणी संतानारी केस में भूलता नहीं और अभेश में सुखता नहीं. म्हणजे संतानारी जो भाग है तो पुण्य आलं सुख आलं म्हणून तो भुलून जात नाही, आणि दुःख आले म्हणून ते दुःख करत राहिली. म्हणून काय म्हणजे सुखात दुःख मानणार नाही. तो संसारात सुख दुःख हे ठरलेलं आहे. नाण्याला ज्याप्रमाणे छाप काढा ठरलेला आहे तसे या संसारामध्ये सुख दुःख ठरलेलं आहे. पण आपलं काय होतंय, सुख गटागटाने होतंय, मात्र दुःख मात्र चढत नसतंय. दुःखात चढत बसायचं नाही. आले त्याला सामोरं जायचं. म्हणून मरण भय विदेश को घ्या न आपण होय. जर शांतीपूर्वक मृत्यू ही इच्छा असेल तर अखेरच्या वेळी कुटुंबीयांना दूर ठेवा. शेवटी समाजाच्या वेळेला आप्तपैकी जवळ नाही नको. कारण कुटुंबाचे लोक जवळ असतील तर शांतीपूर्वक मरणे हे शक्य नाही. कारण त्यांच्याविषयी मोह निर्माण होतो. समाजाचा विषय होतो त्याच्याला कोणतं बघायला येते. मग प्रत्येक काय म्हणतंय, मला ओळखलं का, मी कोण आहे, मी ओळखलं का, नाही यायला पाहिजे. जनतेने यायचं नाही यायला पाहिजे. झालं की ते लक्ष सगळं समाजपूर्वक नाही होत. म्हणून आपल्यापैकी जवळ नको म्हणून सांगितले. कारण मरणोत्सवापेक्षा जन्मोत्सवापेक्षा मरणोत्सव श्रेष्ठ आहे. तर शेवटचा मरणोत्सव सगळ्यांनी साध्य करायला पाहिजे. म्हणून पूर्ण तू पार केले आहे, त्यामुळे तुला रोग झालेला आहे. आता धर्मध्यान करून तुम्हाला दूर करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही परिणामाची शुद्धी करीत नाही तोपर्यंत भगवंताचे भजन कीर्तन स्वाध्याय करीत नाही तोपर्यंत पाप कमी होणार नाही.
डोकं जर दुखायचं राहिना जास्त दुखायला लागल्यावर घरची सगळी म्हणायला लागली आता तो कवा डॉक्टर सध्याचा इकडे तुम्हाला तोवर आपण आता कुठल्या तरी एका चांगल्या डॉक्टरला दाखवूया. मग त्या डॉक्टरची श्रद्धा त्या पेशंटवर नव्हतं आणि ह्या पेशंटची श्रद्धा त्याच्यावर नव्हतं. कोणीकडे पैशासाठी डॉक्टरनं आपलं ते ॲडमिट करून घेतलं आणि जरा तपासण्या केलं आणि डोकं दुखतंय म्हटल्यावर एखादी गोळी बिळी दिली तर नाही तुम्हाला डोक्याचं ऑपरेशन करायचं. डोक्याचं ऑपरेशन करायला आता काय करायचं आता ॲडमिट झाले म्हटल्यावर बरं कर बाबा ऑपरेशन केलं डोक्याचं बघा डोकं दुखतं म्हणून ऑपरेशन केला ते त्याला सवर्ण तर त्याला काय सकाळी उठून तपासायला दाखवली क्लिनिकला तेव्हा आणि म्हणायला लागला पेशंट आज आणि तुमचं डोक्याचं ऑपरेशन करायला पाहिजे. तुम्ही पेशंट म्हणायला लागलं अहो काल ऑपरेशन केलं आज कसं आहे की काल ऑपरेशन करताना मी जो आज घालायचं राहील ऑपरेशन करताना मी जो आज घालायचं राहील हिला विश्वास नव्हता त्या डॉक्टरवर. हे म्हणाला डॉक्टर साहेब की सरकारी नोकरीवाला आहे मला मेंदवाची गरज नाही. म्हणजे श्रद्धा एकमेकावर नसल्यावर काय आवड सांगायचं आहे म्हणून भगवंतर सुद्धा श्रद्धा असायला ज्या ठिकाणी आपण जातोय जे ऐकतोय श्रद्धेपूर्वक ऐकायला पाहिजे. आज उद्या झालं चित्रकरांची वाणी सांगितली तुम्हाला कोण असं सांगत हां दुसरं कोणी सांगत हा पण घर द्यायला आता एखादे म्हणतात मन गया तो जाने दो मन जाने दो शरीर चीजे कामाचं त्याग करण्याचे जरी मन कुठे येणं तरी जाऊ दे पण शरीराला जाऊ मला म्हणजे शेवटी आपल्याला परत यायला लागेल. ज्याप्रमाणे धनुष्य नाही करणार तर बाण सुटणार नाही त्याप्रमाणे मन जर आपल्या हातात असेल तर मनावर विजय मिळू शकतो. मन एवढे चंचल आहे की एक वेळ वाळूतील ढिगातील कण मोजू वाळूच्या ढिगातील कण मोजू एक वेळ समुद्रात थेंब किती आहे पाणी मोजू किती थेंब पाणी आहे समुद्रात मोजू. एक वेळ आपण आकाशाच्या ताऱ्या भेटू परंतु माणसाचं मन किती आहे मोठा येत नाही. सारखं मन सारखं चंचल चंचल त्यामुळं शांती नाही. म्हणून मला असं एका गावामध्ये एक माणूस दृष्टांत सांगायला आग्रह होता. मी एक दृष्टांत सांगतो त्याची किंमत लाख